कर्ज घेतो पण उतरवणं अवघड जात आहे का? खूप मेहनत करूनही पैसा टिकत नाहीये का? नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर सविता जोग नटराज ज्योतिष या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे कर्जमुक्तीचे 7 उपाय जे शास्त्रात सांगितले आहेत आणि घरबसल्या देखील करता येतात. हे उपाय अंधश्रद्धा नाहीत, आपल्या मनाची दिशा बदलणारे आहेत आणि नकारात्मक ऊर्जा देखील कमी करणारे आहेत. हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास नक्कीच परिणाम त्याचे दिसू लागतात. उपाय क्रमांक 1, गुरुवार बृहस्पतीचा उपाय. दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घाला. हरभऱ्याची डाळ किंवा गूळ किंवा पिवळी गोष्ट गरजू व्यक्तीला दान करा. त्यांनी बृहस्पती ग्रह आर्थिक स्थैर्य देतो. फायदा काय होतो त्याचा? अडकलेले पैसे मिळण्यास मदत होते. उपाय क्रमांक 2, श्री गणेशाचा मंत्र. ओम गम गणपतये नमः. गणपती अडथळे दूर करणारे देव आहेत, त्यामुळे गणपतीच्या नामाचा जप केल्यास आपल्याला अडचणीतून सुटका मिळते. कर्जातील अडथळे कमी होतात. उपाय क्रमांक 3, मिठाचा उपाय. मिठाचा उपाय काय आहे? तर रात्री झोपण्यापूर्वी 1 चिमूट मीठ हातावरती घ्यायचं आहे आणि कर्जाची चिंता मनात आणायची आहे. ती आणून नंतर ते मीठ पाण्यात टाकून द्यायचं आहे. त्यामुळे काय होतं तर मानसिक ताण कमी होतो. उपाय क्रमांक 4, लाल कपड्यांमध्ये 1 नाणं गुंडाळायचं आहे आणि ते लाल फडकं देवघरात ठेवायचं आहे किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. हे लक्ष्मी तत्व जागृत करतं. फायदा काय होतो त्याचा? तर पैशाची आवक वाढते. उपाय क्रमांक 5, शनिवारी शनीचा उपाय. शनिवारी काळे तीळ आणि तेल किंवा चपला गरजूला दान करायचे आहे. शनीमुळे येणारे आर्थिक अडथळे कमी होतात. उपाय क्रमांक 6, रोज तुळशी समोर संध्याकाळी दिवा लावायचा आहे. तुळशी समोर हा तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळस ही घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. त्यामुळे फायदा काय होतो तर घरात सकारात्मकता वाढते. उपाय क्रमांक 7, उपाय क्रमांक 7 असा आहे, सकारात्मक संकल्प करायचा आहे. रोज झोपण्याआधी म्हणायचं किंवा मनात म्हणा, मोठ्यांदा म्हणा, मी कर्जमुक्त होत आहे, मी रोज कर्जमुक्त होत आहे, असे संकल्प रोज करायचा. फायदा काय? अवचेतन मन मजबूत होतं. हे उपाय चमत्कार नाहीत, पण योग्य दिशेने टाकलेली पावलं जरूर आहेत. व्हिडिओ आवडले असल्यास जरूर लाईक करा आणि 7 दिवस खरोखरच प्रामाणिकपणे हे उपाय करून बघा आणि व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पण जरूर पोचवा. धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा नटराज ज्योतिष.